आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार आलिया भट यांच्यावर आरोप आहे की ह्या आपल्या इमेजला घेऊन खूप कॉशियस आहे. आता बघा, तुमच्या ऍक्टिंगचं कौतुक केलं गेलं. नॅचरल, वर्सेटाईल. हायवे खूप डेअरिंग फिल्म होती. उडता पंजाब मध्ये खूप चांगली ऍक्टिंग तुम्ही केली. पण जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा कळलं की तुम्हाला तर दुसरंच काही बनायची इच्छा होती. ऍक्च्युली मी जेव्हा स्पेशली जेव्हा मी करिश्मा कपूर आणि गोविंदाला स्क्रीनवर पाहिलं, टीव्हीवर पाहिलं, आय थिंक मी खूपच यंग होते. आय डिडंट इवन नो की ऍक्टिंग काय असते. मला फक्त या दोघांना आय जस्ट अंडरस्टूड की हे दोघं कुठेही डान्स करतायत, गार्डनमध्ये, कधी रस्त्यावर, कधी खाटेवर. ट्रकवर, खाटेवर. दे आर जस्ट डान्सिंग एव्हरीवेअर. तर माझा जो छंद आहे तो तिथून सुरू झाला की मला अशा पद्धतीचा डान्स करायचा आहे. मला हे माहित नव्हतं की सीन्स पण करायचे, ऍक्टिंग पण करायची, बोलावं पण लागेल. माझा छंद फक्त डान्सिंग पर्यंतच होता आणि मग ऑब्व्हियसली पुढे जाऊन समजलं की पूर्ण पिक्चर करावा लागतो. तर मी म्हटलं तो पण करून घेईन, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मग करिश्मा, गोविंदा, शाहरुख यांना पाहण्यासाठी स्कूल बंक सुद्धा करत होतात. कधी कधी बंक करायचे, पण संडेजला इतक्या फिल्म्स रिलीज व्हायच्या तर मी फक्त टीव्हीच्या समोर स्वतःला पार्क करायचे आणि तिथे बसून सगळ्या फिल्म्स पाहायचे. पण ऑब्व्हियसली एव्हरी यंगस्टर गोज थ्रू दॅट टाइम की तुम्हाला कोणती फिल्म पाहिजे ते बंक करावं लागतं, कारण मग इतका वेळ मिळत नाही ना. अभ्यास पण करायचा आहे, मूव्ही पाहायचा आहे, बाकी कामं आहेत. आणि इच्छा होती की पहिली फिल्म करायची, कुछ कुछ होता है सारखी. हो, म्हणजे त्या टाईपची फिल्म पण ऑलमोस्ट पूर्ण झाली होती. करण जोहर यांनीच डिरेक्ट केली होती. तर इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू ओनली टू बी डिरेक्टेड बाय हिम. मग काय एक्सपिरियन्स होता पहिल्या फिल्मचा? खूप नर्वस असायचा, ऑब्व्हियसली चिंतेत. खूप खूप नर्वस होते मी. फक्त 17 वर्षांची होते जेव्हा हे सगळं घडलं. जेव्हा शूटिंग सुरू केलं तेव्हा 18 वर्षांची होऊन गेले होते. मला काहीच माहीत नव्हतं. आय वॉज जस्ट इमिटेटिंग करण. मी आजही म्हणते की जर करणने ते सीन ऍक्ट करून दिले नसते तर मला माहित नाही की मी काय केलं असतं. मी फक्त इकडून तिकडे चालले असते आणि त्या फिल्ममध्ये त्यांनी पूर्ण परफॉर्म करून मला दाखवलं. द ओनली मोमेंट जेव्हा मी असं म्हणजे माझे जे डोळे आहेत ते एकदम उघडले ते त्या गाण्याच्या वेळेतच. याच कारणाने. कारण मला माहितीये की गाणं जेव्हा प्ले होतं तेव्हा मी एकदम खुलून जाते अँड आय फील व्हेरी लाईक ॲट होम. पण ते गाणं प्ले झालं, डोळे उघडले, त्याआधी तुम्ही तुमचे वडील महेश भट यांच्या कार्यालयात जाऊन खूप रडला होतात, खूप अश्रू निघाले होते. हो. ॲक्च्युअली त्यांनी मला खूप रडवलं होतं. मी व्हेरी स्वीटली मी त्यांना मेसेज केला होता. माहीत नाही मी कधीच असं त्याआधी असं कधीच केलं नव्हतं. मी वडिलांना मेसेज करून सांगू की माझ्या मनात काय आहे. ॲक्च्युअली मी खूप सिक्रेटिव्ह आहे. आतच ठेवते सगळ्या गोष्टी. मी कुठेतरी जात होते आणि मी त्यांना मेसेज केला, "पापा, आय डोंट नो व्हाय आय एम गेटिंग व्हेरी नर्व्हस." सो ही सेड, "कम टू दी ऑफिस." ठीक आहे. मला वाटलं आम्ही बसून गप्पा मारू एकट्यात. नाही. मी तिथे गेले. इम्रान हाशमी होते तिथे, माझी बहीण होती पूजा, माझे काका होते मुकेशजी, अजून काही लोक होते. 7-8 जण कमीत कमी होते तिथे त्यावेळेला. कारण जेव्हा माझे बाबा बसतात तेव्हा कार्यक्रम असतो ऑलमोस्ट आणि ते बोलतात. तशी सगळी वाइब होती एक्झॅक्टली. आणि मी आत गेली अशी म्हणजे मी तेव्हा स्माईल नव्हते करत, मी थोडीशी तशी होते. अँड ही सेड, "आलिया इज फीलिंग व्हेरी नर्व्हस. कम स्टँड इन द मिडल ऑफ द रूम." सो आय सेड, "ओके, हे काय आहे?" तर ही मेड मी स्टँड. ऑलमोस्ट आपकी अदालत सारखंच वातावरण होतं तिथे. आणि तिथे उभं करून ते मला म्हटले, "प्लीज नाऊ टेल अस हाऊ यू आर फीलिंग. तुला कसं वाटतंय?" तर मी आधी खूपच इरिटेट झाले की वडील असे असतात का की मला एकदम स्पॉटलाईटमध्ये टाकून दिलं. ठीक आहे. आय सेड ओके फाईन. अँड आय स्टार्टेड टॉकिंग आणि बोलता बोलता मी रडायला लागले. माझी सगळ्यात मोठी भीती ही होती की व्हॉट इफ आय रिअलाइज दॅट द वन थिंग आय वॉन्टेड टू डू द मोस्ट इन माय लाईफ आय एम नॉट गुड ॲट. So I was getting scared to participate because I was thinking ki what if I find out that I'm not good at it? That will be like my worst nightmare. And then I realized the minute I said that this whole process आता तुम्ही पण म्हटलात, तुम्ही पण मला म्हणालात की तुम्ही हा शो करण्याआधी नर्वस होतात. हे थोडी बोललो की सगळ्यांना सांगायचं म्हणून. नाही, पण चांगली गोष्ट आहे कारण नर्वसनेस तुम्हाला आणखी चांगलं बनवतो. यामुळे टचवूड तुमचा शो 25 इयर्स पासून चालतोय. तर मी पण
प्रत्येक शॉट देण्याआधी कॅमेरा समोर येण्याआधी नर्वस होऊन जाते आणि ही जर ट्रॅजेक्टरी असेल तर देव करो माझं पण करिअर 25 इयर्स पर्यंत चालेल. त्याहूनही जास्त असेल, जास्त Hopefully. असेल त्याहूनही. जेव्हा पहिली फिल्म हिट झाली तेव्हा भट साहेब मला सांगत होते की त्यांनी तुमच्याकडे येऊन तुमचा ऑटोग्राफ मागितला होता. हो ते स्वतः एवढे मोठे सेलिब्रिटी, इतके मोठे स्टार, इतके मोठे डिरेक्टर आहेत, हो. तर काय वाटलं तुम्हाला? मला चांगलंच वाटलं. मी त्यांना ऑटोग्राफ देते आणि ते खूप इमोशनल आहेत, जास्त दाखवत नाही. पण त्यांनी त्या ऑटोग्राफला लॅमिनेट करून सेव्ह केलंय आणि खूप वर्षांनंतर म्हणजे काही वर्षांनंतर मला तोच ऑटोग्राफ त्यांनी गिफ्ट दिला माझ्या बर्थडेला. कारण त्यात तुम्ही लिहिलं होतं, Thank you, Papa, for not helping me at all. करेक्ट. थँक यू पापा फॉर नॉट हेल्पिंग मी ॲट ऑल. कारण याचा अर्थ हा आहे की माझी पहिली फिल्म हवं तर मी ती त्यांच्या सोबत करू शकले असते आणि त्यांनी माझी खूप मदत सुद्धा केली असती. पण इवन माय मदर फॉर दॅट मॅटर दे रिअली लेट मी बी. त्यांनी आय थिंक त्यांनी हे डिसाईड केलेलं होतं की दॅट आय शुड टेक माय ओन डिसिजन्स. आय शुड फॉल अँड आय शुड गेट अप अँड ऑल्सो बाय माय सेल्फ अँड दे विल बी देअर टू सपोर्ट मी. बट दी ओनली वे आय कॅन बी आलिया भट अँड नॉट महेश भट्स डॉटर आलिया भट इज इफ आय डिड इट बाय माय सेल्फ. मग त्याच कारणाने खूप लोकांना पेरेंट्सना असं वाटतं की त्यांनी सोबतच राहावं. आय फील की अपोजिट व्हायला हवं की तुम्ही यू शुड लेट युअर किड्स बी, लेट देम फ्लाय अँड जस्ट सपोर्ट देम वेन एव्हर दे फॉल. तर सगळेच लोक तुम्हाला विचारत असतील की इतके मोठे डिरेक्टर, त्यांनी तुमच्यासाठी फिल्म का नाही केली, का नाही ब्रेक दिला त्यांनी? हो, अजूनही विचारतात की तुम्ही भट साहेबांसोबत काम कधी करणार, केव्हा काम करणार. आय से लाईक बाबा थांबा, चांगल्या गोष्टींसाठी वेळ लागतो. भट साहेब तुमच्यावर इतकं प्रेम करतात आणि यासाठी एक सिक्रेट माझ्याकडे आहे. एक मेसेज आहे, ओ तो तुम्हाला ऐकवतो. हा तो मेसेज आहे जो त्यांनी आता थोड्या वेळापूर्वीच रेकॉर्ड करून पाठवलाय ओ. आलिया भटसाठी. ओके. आलिया एक चमत्कार आहे. आता पहा ना, रजतजी, आपकी अदालत मध्ये पोहोचायला मला 50 वर्ष लागली आणि आलिया 25 वर्षात पोहोचली. आता हे चमत्कारापेक्षा काही कमी नाहीये की इतक्या छोट्या वयात हिने इतकं काही मिळवलंय. लोक बोलतात आणि खरं बोलतात की ब्रँड महेश भट जे स्मशानापर्यंत पोहोचून गेले होते त्याला हिने परत एक जन्म दिला आहे. आणि माझं हे सौभाग्य आहे की माझ्या मुलीने हे केलंय. कारण जेव्हा तुमची मुलं तुमच्यापेक्षा पुढे निघून जातात तेव्हा तुम्हाला याचा अंदाजच नाहीये की तुमच्या मनात किती आनंदाची भावना निर्माण होत असते. आलिया, ही तर सुरुवात आहे. फक्त सरफेसला स्क्रॅच केला आहेस. ही खूप खूप दूरवर जाणारी जर्नी आहे. खूप काही साध्य करायचंय. संवेदना सांभाळून ठेव, कारण इथे लोक खूप सहजतेने वेडे होतात असं आपला इतिहास ओरडून ओरडून सांगतोय. गेट क्लोज टू पीपल, लर्न फ्रॉम पीपल अँड शेअर ऑल युअर ॲसेट्स अँड विजडम विथ द पीपल. लव्ह यू. यापेक्षा चांगला मेसेज तर कोणीच देऊ शकत नाही. कोणतेच फादर स्वतःच्या मुलीसाठी नाही देऊ शकत. तुम्ही पण काही बोलू इच्छिता भट साहेबांना? मी बघतोय तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत. आय थिंक हेच सांगू इच्छिते की महेश भट कधी स्मशानापर्यंत नाही पोचू शकत. त्यांच्यामुळे आज मला वाटतं की मी द रिझन पीपल आस्क मी की तुम्ही इतके वेगळे रोल्स कसे करता, यू नो हाऊ डू यू अंडरस्टँड युअर कॅरेक्टर्स. अँड आय थिंक द ओनली रिझन दॅट हॅज हॅपन इज बिकॉज ऑफ माय अपब्रिंगिंग. त्यांच्यामुळे, माझ्या आईमुळे. सो थँक्यू. कारण जर तुम्ही नसतात तर जे मी केलंय, तुम्हाला प्राऊड वाटून दिलंय ते पण करू शकले नसते. सो थँक्यू. आलिया, खरंच हे सगळे लोक तुम्हाला विचारतात. आता जसा हायवे फिल्मचा रोल आहे, कसं काय या रोलला एक्सेप्ट केलं? मोठा चॅलेंजिंग, खूप डेअरिंग ऍक्च्युली रोल जेव्हा होता. इम्तियाज माझ्याकडे आले होते या फिल्मला घेऊन, मी शॉक झाले होते. आय सेड स्टुडंट ऑफ द इयरच्या नंतर इम्तियाज अली माझ्याकडे आले. त्यांनी काय पाहून घेतलं? कारण स्टुडंट वॉज अ व्हेरी ग्लॅमरस फिल्म. ऍक्टिंग केली त्याच्यात
स्कोप नव्हता मला. आय फील डान्स वान्स केला अँड आय एम व्हेरी ग्लॅमरस अँड ब्युटिफुल, बट आय डोंट थिंक की इतका मॅटी कॅरेक्टर मला एकदम मिळून जाईल. अँड इम्तियाज अली इज अ व्हेरी व्हेरी रिस्पेक्टेड, व्हेरी लव्ड फिल्म मेकर. त्यांनी माझे किती फेवरेट फिल्म्स बनवले होते. जब भी मैं, रॉकस्टार, सोचा ना था, तर मी आय वॉज मोस्ट एक्सायटेड. मी तर म्हणजे त्यांना पैसे दिले असते मला फिल्ममध्ये घेण्यासाठी. बट ही ओन्ली केम अँड ही सेड, "विल यू डू दिस फिल्म फॉर मी?" अँड आय वॉज मोस्ट एक्सायटेड. आय सेड, "हो, ऑफकोर्स मी करेन." आणि त्याच वेळी माझे वडील घरी होते. जेव्हा ते आले होते, सोबत बसलो होतो, तेव्हा असं वाटत होतं की मागणी घालायला आलेले आहेत. यू नो, पापा वॉज ऑल्सो सिटिंग लाईक दॅट अँड ही केम विथ द स्क्रिप्ट. स्क्रिप्ट माझ्या हातात दिली आणि आय एम रिअली हॅपी की मी तो डिसिजन घेतला हायवे करण्याचा. कारण त्या प्रकारचा एक्सपिरियन्स बहुतेक मला कधी नंतर मिळाला नसता, कारण नोबडी न्यू मी दॅट टाईम. म्हणून मी हायवेमध्ये छान काम करू शकले. त्याने ॲज अन ॲक्टर तुम्हाला एस्टॅब्लिश केलं. हो, आय आय फील लाईक एस्टॅब्लिश नाही म्हणणार, बट एक एक सेटिंग बेस दिला होता मला. आणि उडता पंजाब ही सुद्धा एक कॉन्ट्रोव्हर्शियल फिल्म होती. ऑनेस्टली माझ्याबरोबर त्या प्रकारची कॉन्ट्रोव्हर्सी माझ्या फिल्मसोबत त्या प्रकारची कॉन्ट्रोव्हर्सी कधी झाली नाही. तर मी खूप कन्फ्युज्ड होऊन गेले. कारण स्पेशली ज्या प्रकारचा तो विषय होता, मला वाटलं की लोकांना फॉर एज्युकेशनल पर्पज त्यांना ही फिल्म पाहायची आहे. म्हणजे जेव्हा सेन्सर बोर्ड करून रिस्ट्रिक्शन्स यायला लागले, आय वॉज व्हेरी हर्ट, आय वॉज व्हेरी अपसेट. कारण मी खूप अटॅच्ड आहे माझ्या फिल्म्सना घेऊन. मी खूपच सेन्सिटिव्ह होऊन जाते, खूपच डिफेन्सिव्ह होऊन जाते. अँड स्पेशली कारण की एक सिच्युएशन आहे, जी सोशल सिच्युएशन आहे, ज्याची माहिती आपल्या कंट्रीला असायला हवी, लोकांना नसली पाहिजे. देन ऑफकोर्स आपले जे ऑनरेबल कोर्ट आहे, त्यांनी येऊन सगळ्या गोष्टी आमच्यासाठी सेट करून दिला होता. अँड वी वर व्हेरी हॅपी. फिल्म रिलीज होऊन गेली आणि मग फिल्म रिलीजच्या आधी अजून एक प्रॉब्लेम झाला की फिल्म लीक होऊन गेली ऑनलाईन. त्या दिवशी आय कुडंट कंट्रोल. आय जस्ट ब्रोक डाऊन. जेव्हा मला कळलं की आता हे संपल्यानंतर फिल्म लीक होऊन गेली. आय सेड, हे कसं काय झालं? आम्ही काहीतरी वेगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि दुसरंच काहीतरी झालं. दॅट्स वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम्स आय फील इंडस्ट्रीला घेऊन, की पायरेसी आपल्या कंट्रीमध्ये खूप जास्त आहे. तर मी नेहमीच म्हणते, प्लीज 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 पायरेटेड फिल्म्स पाहणं बंद करा. कारण खूप मेहनतीने फिल्म बनते आणि जेव्हा असं होतं तेव्हा इट्स रिअली हार्ट ब्रेकिंग. आय होप पुढे जाऊन असं नाही होणार. कायदा तर आहे, पण त्याचं पालन केलं जात नाही. प्रयत्न करूया. या ज्या हायवे, उडता पंजाब ह्या तर एकदम सिरियस प्रकारच्या फिल्म्स होत्या. मग शाहरुख खान बरोबर हो. ते तर एकदम वेगळ्या प्रकारचं हो. पात्र, वेगळ्या प्रकारचं हो. कॅरेक्टर होतं. मग शाहरुख खान बरोबर काम करण्यात मजा खूप आली मजा असेल. आली. जसं की तुम्ही आधी पण म्हटलं होतात, की मी त्यांची खूप मोठी फॅन होते आधीपासूनच आणि त्यांना भेटल्यानंतर तर अजून पण मोठी फॅन झाले त्यांची. बिकॉज आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ही इज द मोस्ट चार्मिंग अँड द मोस्ट लव्हिंग पर्सन. ते इतकं प्रेम आणि इतका रिस्पेक्ट देतात. मला वाटलं की ते शाहरुख खान नाहीत, मी शाहरुख खान आहे. असे मला ते ट्रीट करत होते. अँड जस्ट नॉट मी, एव्हरीबडी सेटवर पण ऑल दी असिस्टंट डिरेक्टर्स, टेक्निशियन्स सगळ्यांसोबत ते इतके मिळून जुळून राहतात. आणि फिल्म करताना मी त्यांच्याकडून खूप मोठी गोष्ट शिकले, की त्यांच्या स्टारडमचा जो भार आहे, ज्याला आम्ही भार म्हणतो कारण ते खूप भारी असतं स्टारडम कॅरी करणं, ते कधी आपल्या खांद्यावर नाही घेत. अँड ही डझंट ब्रिंग द बॅगेज ऑफ बिंग शाहरुख खान. जेव्हा ते एका खोलीमध्ये येतात तेव्हा पूर्ण अटेन्शन तिथे जातं. पण ते तशा प्रकारचा ॲटिट्यूड देत नाहीत. ही इज द मोस्ट डाउन टू अर्थ. इतके लव्हिंग आहेत आणि आय हॅव लर्न्ड अ लॉट फ्रॉम हिम ॲज अ ह्युमन बीइंग अँड ऑफकोर्स ॲज अन ॲक्टर.